ह्या दहशतीच्या विरोधात खूप चांगल्या पद्धतीने आवाज उठवलेला आहे। मग तो कुडाळचा सिद्धिविनायक बिडवलकरचा झालेली किडनॅपिंग आणि हत्या, त्यानंतर काल सावडाव येथे झालेले वैभव सावंत आणि त्यांच्या पत्नी यांना झालेली अत्यंत क्रूरपणाची ती मारहाण, या विरोधात आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आणि खास करून माननीय वैभव नाईक यांच्या वतीने खूप चांगल्या पद्धतीने एक आवाज उठवला गेला। आणि ह्या जिल्हा किंवा ह्या जिल्ह्यातली आम्ही जिल्हावासी जे आहोत हे अजूनही मेलेल्या अवस्थेत नाही, आम्ही जिवंत आहोत। त्यामुळे ही दादागिरी, ही गुंडगिरी आम्ही उजेडात आणल्याशिवाय गप्प बसणार नाही, अशा पद्धतीचा खणखणीत इशारा माननीय वैभव नाईक यांनी आपल्या मागच्या 15 दिवसांमध्ये दाखवून दिलेला आहे। किंबहुना सिद्धिविनायक बिडवलकर यांच्या खुनाची उकल करून खऱ्या आरोपींना पोलीस कस्टडीमध्ये पाठवण्याचं काम पोलिसांनी केलं, त्याबद्दल मी सिंधुदुर्ग पोलिसांचं एसपींचं मनापासून कौतुक करेन। सिंधुदुर्ग जिल्ह्यातले हत्या करून बिना परवानगी बंदुका वापरणारे दरोडेखोर, त्याचबरोबर लोकांचा छळवाद करणारे हे गुंड, लोकांना लुटणारे ठेकेदार आणि अशा पद्धतीने एक स्वैराचार माजवणारे जी काय अपप्रवृत्ती आहे ह्या जिल्ह्यामध्ये पुनश्च एकदा उभी राहायला पाहते। त्याचा बिमोड सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी करण्याची आवश्यकता आहे। एका सामाजिक कार्यकर्त्याने उजेडात आणली प्रत्येक घटनेचा तपशील, तारखेसहित तपशील, पेट्रोल पंपासहित तपशील, हॉटेलच्या नावासहितचा तपशील एका सामाजिक कार्यकर्त्याने एसपी साहेबांकडे दिला, पोलिसांकडे दिला। सुदैवाने पोलिसांनी त्यांची दखल घेतली आणि सिंधुदुर्ग जिल्हा विकृतीमय जिल्हा करण्याचा जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर ह्या जिल्ह्यातला प्रामाणिक कार्यकर्ता, सामाजिक कार्यकर्ता पक्षभेद बाजूला ठेवून सिंधुदुर्ग जिल्हा वाचवण्यासाठी पुन्हा एकदा एकरूप झाल्याशिवाय राहणार नाही।